माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. कथा चिवताई चिवताई दार उघड. एका झाडावर चिवताई राहायची आणि तिच्या शेजारी कावळे दादा राहायचा. चिवताई खूप हुशार होती. पावसाळा येतोय म्हणून तिने मेहनत करून स्वतःसाठी मेणाचं मजबूत घर बनवलं. पण कावळे दादा खूप आळशी होता. कोण एवढे कष्ट करणार म्हणून त्याने रस्त्यावरच्या शेणाचं एक कच्चं घर बांधलं आणि आरामात राहिला. काही दिवसातच धो धो पाऊस सुरू झाला. चिवताई आपल्या मेणाच्या घरात सुरक्षित होती. पण कावळे दादाचं शेणाचं घर मात्र पावसात वाहून गेलं. कावळे दादा पावसात भिजला. त्याला थंडी वाजायला लागली. तो कुडकुडत चिवताईच्या दारावर गेला. चिवताई चिवताई दार उघड. अगं चिवताई चिवताई दार उघड ना ग. माझं घर वाहून गेलं. मला खूप थंडी वाजते. मला आत घे ना. चिवताई म्हणाली, अरे कावळे दादा, थांब जरा, मी माझ्या बाळाला आंघोळ घालतीये. बाहेर पाऊस जोरात होता. कावळे दादा पुन्हा ओरडला, चिवताई चिवताई दार उघड. थांब माझ्या बाळाचं अंग पुसू दे. चिवताई चिवताई दार उघड. अरे थांब ना दादा, मी माझ्या बाळाला पावडर लावतीये. चिवताई दार उघड ना ग. चिवताई चिवताई दार उघड. थांब माझ्या बाळाला कपडे घालू दे. चिवताई चिवताई लवकर दार उघड ना. माझे प्राण जातील थंडीने. थांब माझ्या बाळाला काजळ लावू दे. कावळे दादा, माझं बाळ झोपतंय, थांब. आता कावळे दादा थोडा वेळ शांत बसला. चिवताईनी बाळाला झोपवलं आणि तिने हळूच दार उघडलं. लगेच कावळा पटकन घरात शिरला. कावळे दादाला बघून चिवताई म्हणाली, दादा, तुझं अंग या टॉवेलनी सुकव आणि शेकोटी जवळ बस, म्हणजे तुला थंडी नाही वाजणार. मी खीर केलीये. माझी झोप झाली की आपण दोघं मस्त गरमागरम खीर खाऊ. मी जरा पडते. मला ना सकाळपासून कामं करून खूप कंटाळा आलाय. मी झोपते हा, तू बस आरामात इथे शांतपणे. आणि ती आत झोपायला निघून गेली. इकडे कावळे दादाला खिरीचा खमंग वास आला आणि त्याच्या मनात विचार आला, किती मस्त वास येतोय खिरीचा. आता चिवताई मला एवढीशी खीर देईल वाटीत. मी कामच करतो. अख्खी पातेल्यातली खीर खाऊन पळून जातो. कावळे दादाने ती सगळी खीर खाल्ली आणि त्याला लक्षात आलं, आता चिवताई उठली आणि तिने जर हे रिकामं पातेलं पाहिलं तर ती मला मारेल. अशा भीतीने कावळे दादा खिडकीतून पसार झाला. इकडे चिवताई उठली. बाहेर येऊन बघते तर काय, रिकामं पातेलं, खीर सगळी संपलेली आणि कावळे दादा खिडकीतनं पळून गेला होता. चिवताईला खूप पश्चाताप झाला. मी कावळे दादाला एवढी मदत केली तरी त्यांनी लबाडीने माझं खाणं संपवून टाकलं. मला खायला काहीच ठेवलं नाही. त्यांनी माझा विचार सुद्धा केला नाही. मी त्याला एवढी मदत केली. आता यापुढे मी कावळे दादावर कधीच विश्वास ठेवणार नाही. त्या दिवशी चिवताई उपाशीच राहिली. पण लबाड कावळे दादाने आपली हक्काची मैत्री गमावली. तात्पर्य, विश्वासघातकी मित्राला पुन्हा कोणीही मदत करत नाही. प्रत्येकाने मदतीची जाणीव ठेवली पाहिजे. अशा अजून छान छान गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा कथा. आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, गोष्ट कशी वाटली याचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की द्या. थँक्यू.